MH29 आवाज सर्वसामान्यांचा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर केले महत्त्वाचे भाष्य। DCM पवार यांच्या उपस्थितीत यवतमाळात प्रवीण देशमुखांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाकडून यवतमाळ येथे भव्य असा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला। यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि NCP नेते अजित पवार यवतमाळात दाखल झाले होते। या सोहळ्याला उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष संघटन बळकटीबाबत भाष्य करतानाच यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात महत्त्वाचे भाष्य देखील केले। जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राचे विकासासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना करीत यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्हाला फक्त एकच जात माहीत आहे, ती म्हणजे शेतकरी अडचणीत राहू नये यासाठी आम्ही सक्रिय आहोत। यामुळेच यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काय अडचणी आहेत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब नोट पाठविण्याची सूचना दिली आहे। यवतमाळ जिल्ह्यात टाटा कंपनीकडून 165 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून यात राज्य शासन ही गुंतवणूक करेल। बेंबळा कॅनॉल पाटसरीसाठी निधी देऊ, नवीन तंत्रज्ञानाने शेतात टेलपर्यंत पाणी पोहोचला पाहिजे यासाठी कायदा करणारा आपला महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले। दरम्यान पोस्टल मैदान येथे गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षप्रवेश मेळाव्यात यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहिलेले प्रवीण देशमुख यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला। यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शाल, श्रीफळ आणि पक्षाचा शेला घालून प्रवीण देशमुख यांचा पक्षप्रवेश करून घेतला। त्यांच्या सोबत इतर अनेक लोकांनीही यावेळी पक्षप्रवेश केला।